बाकी तुम्ही काही म्हणा, कोकणामध्ये जे जगण्याचं हे अनुभव ना तर कुठेच नाही भेटणार. एकदम शांत वातावरण, एकदम भारी. खूप मजा येते इथे. म्हणजे प्रत्येक क्षण हा एकदम भारी असतो. नमस्कार मंडळी, मी सूरज. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो आज आपण चाललो आमच्या गावची आमची शेती बघायला, गावची शेती बघायला. खूप मजा येणार आहे. जास्त लांब नाही आमचं शेत आमच्या घरापासून. सो दाखवतो तुम्हाला. मी तुम्हाला हा व्ह्यू दाखवतो, एक मिनटं हा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हा व्ह्यू बघा किती शांत आणि किती सुंदर आहे. मी माईक यूज नाही करत तरी पण किती शांत आहे बघा. पूर्ण एकदम भारी आहे, खूप शांत आहे. तर आपण जातोय आमचं शेत बघायला. हे इकडनं बांधा, इकडनं जायला लागतं. शेतामध्ये जाऊ शकत नाही. खूप भारी आहे, इकडनं जायचं आहे. तुम्हाला आता आमच्या शेताचा वाडा पण दाखवणार आहे. तुम्हाला गेल्या ब्लॉग मी बोललो की इकडची आमची शेती आणि तुम्हाला आमच्या शेताचा वाडा दाखवणार आहे, तो दाखवतो आता. इकडं जायचं आहे. सो आपण आलो आपल्या शेतावर. इकडे पूर्ण पेंडे ठेवलेत. त्यांना पेंडे बोलतात, पेंडे. हे पेंडे असतात, ते कोकणात आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे. मुंबईकरांना असं माहिती नसतं. तुम्हाला दाखवतो पहिला आमचा वाडा, शेतावरचा वाडा. सो हा आमचा शेतावरचा वाडा बाबांनीच बांधला आहे. आज मी काही दाखवत नाही कारण की आता कोण गाई म्हैस काय नाही, तसंच पडलेला आहे तो. सो जाऊया नेक्स्ट ठिकाणी. बघा इकडे कलिंगड लावलेत. इकडे बघा, हा तुम्हाला दाखवतो आता. हा आहे चिकूचं झाड. बघा चिकू पण आले त्याला, माझं पिकले नसतील. आम्ही किती चिकू असे खाल्लेत. हा आहे चिकूचं झाड. बघा चिकू तुम्हाला दाखवतो. हा बघा चिकू अजून पिकला नाही, कडक एकदम. पिकणार नाही लगेच, टाईम आहे अजून वाटतं. फुल चिकू झाडं आम्ही लावला. आता मध्ये आलो तेव्हा खूप खाल्ले चिकू, खूप भारी वाटलं. मस्त लागतात. गावचे आहेत, गावठी आहेत. आणि पुढे जाऊया, मग अजून काय दाखवतो. फुल एकदम हवा, एकदम भारी वाटते, मस्त एकदम. मी जेवतो ना कधी पण नॉनव्हेज खाताना मला लिंबू जास्त लागतो. सो हा लिंबूचं झाड बाबांनी केलं आहे. मी इकडं लॉकडाऊनमध्ये खूप यायचं पाणी द्यायला, पण लिंबू काही जास्त झाले नाही. हा लिंबूचं झाड काटे असं त्याला, लिंबू त्याला जास्त होत नाही. लिंबूचं झाड आहे. अजून हा नारळाचं झाड आहे. लॉकडाऊनमध्ये आम्ही खूप यायचो पाणी द्यायला इथे. लॉकडाऊनमध्ये आम्ही इथं होतो ना, सगळे भाऊ बहीण 5-6. सो आम्ही भाऊ सगळे यायचे इकडे आणि पाणी द्यायचं झाडांना. सो हे तेच झाड आहेत, तुम्हाला दाखवतो. पूर्ण व्ह्यू बघा एकदा. पूर्ण शेतीत केले, कलिंगडची शेती आहे. भारी नाही एकदम. सगळे आजोबांनी केले, माझे आजोबा शेती करतात अजून. खूप भारी वाटतं त्यांना शेती करताना बघताना. इथं ना असं तिकडे दिसेल तुम्हाला, तिकडे पाईप सोडला आहे, तो बघा तो पाईप तो सोडला आहे. तो त्यांनी काहीतरी पाणी देतात ते वाटतं. तिकडं आमची विहीर आहे शेतातले, त्यांनी का तिकडं नदी पण समोर साईडला नदी आहे, तिने पाणी देत असेल वाटतं. आणि पूर्ण तिकडे मशीन पण लावले, तुम्हाला दाखवतो. सगळ्या गाववाल्यांनी जसं कलिंगड लावलं त्यावर्षी. मी पहिल्यांदा एवढे कलिंगड बघितले, कलिंगड लावले सगळे. बघा ही मशीन वाटतं, हिने पाणी देतात पूर्ण. तिकडे दिसतंय तुम्हाला तो पाईप गेला बघा, तो पाईप गेला तिकडे पूर्ण असं गेला. तिकडे गेला पाईप पूर्ण जातो आणि सगळीकडं कलिंगडला पाणी देतो. पूर्ण शेतीकडे तुम्हाला आता आमचे विहीर दाखवतो, शेतावरची आमची विहीर. ही विहीर पूर्ण विहीर आमची शेतावरची, त्यामुळे तुम्हाला दाखवतो. ही शेतावरची विहीर, पण पाणी एवढं स्वच्छ नाही अजून. इथं कोणी असं पोहत नाही. आपण जसं कोणी शेतावर जातो वाटतं. मोटर लावले, दोन्ही विहीर आहे. आमची शेतावरची विहीर आमची. पाणी एवढं स्वच्छ नाही, पण या म्हणजे विहिरीत कधी पण तुम्हाला हे दिसणार नाही एकदम खाली झालेले. पाणी असतं तिथं 12 महिने.
पूर्ण विहीर आहे. तिकडे मेंढ्या आहेत. इकडे पूर्ण सगळी कलिंगडची शेती केली आहे. यातली आमची पण अर्धी आहे. इकडे आपली शेती आहे पूर्ण. खूप शांत वातावरण आहे. खूप भारी वाटतं आहे. बाकी तुम्ही काही म्हणा, कोकणामध्ये जे जगण्याचं हे अनुभव आहे ना, तर कुठेच नाही भेटणार. एकदम शांत वातावरण, एकदम भारी. खूप मजा येते इथे. म्हणजे प्रत्येक क्षण हा एकदम भारी असतो. खूप मजा येते. बघा किती भारी वातावरण आहे. पूर्ण शेती आमची. सो मंडळी तुम्हाला दाखवतो आम्ही गेल्या टायमध्ये आता डिसेंबरमध्येच डिसेंबर 2025मध्येच आम्ही इकडे वनभोजन केलेलं. इकडे पूर्ण चूल मांडलेली, पूर्ण मटन चिकन सगळं केलेलं. इकडं पूर्ण असं वनभोजन केलेलं. एकदम भारी व्ह्यू होता. व्ह्यू बघायला जा बघा, पूर्ण इकडे व्ह्यू आहे. एकदम भारी वनभोजन केलेलं. खूप मजा आलेली. पूर्ण फॅमिली एकदम शांत आणि एकदम नैसर्गिक भोजन केलेलं. मंडळी मी एक मला छोटासा किस्सा सांगेन लहानपणीचा, की जेव्हा मी 4थी-5वीला होतो ना, तेव्हा म्हणजे असं मी शेतात आलेलो. तर तेव्हा म्हणजे काकांनी बोलवलं मला की शेंगा घ्यायला. तेव्हा शेंगा लावलेल्या त्या कोणत्या शेंगा होत्या. त्या शेंगाची टोपली भरलेली ती शेतावरनं घरी न्यायला. सो मी येत होतो. माझे 4 नंबर काका प्रदीप काका ते बोलले की ये, आणि मग मी घेतलं टोपली आणि येत होतो. आणि इथेच आता तुम्हाला दाखवतो. इथेच ही ठिकाणी नाही होत चढण. इथेच मला त्यावेळी एक छोटासा साप दिसलेला. जास्त मोठा एक छोटासा होता. त्याला म्हणजे त्या सापाला बघून मी एवढा घाबरलो. मी त्या शेंगाच्या टोपली होती ना, ती त्याची फेकून दिली आणि असा काकांकडे तिच्या दिशेने पळालो ना भाई, काय सांगू. खूप खूप घाबरलेलो मी. एवढा घाबरलेलो काय सांगू. नंतर मी काकांना परत बोलवलं. काकाला बोललो इकडे साप आहे. काकासोबत आले ते साप तर नव्हताच, मग गेला असेल. सो एवढा घाबरलेलो. हा एकदम कॉमेडी सीन झालेला माझ्या आयुष्यात. सो तेव्हा म्हणजे खूप घाबरलेलो. मंडळी सो या आमचा व्लॉग होता माझ्या गावच्या शेतीचा. माझे बाबा म्हणजे माझे आजोबा 75 वर्षाचे आहेत. ते अजूनही शेती करतात. त्यांना शेती खूप आवडते. ते अजून थकले नाहीत. ते म्हणजे अजून खूप 5-6-10 वर्ष अजून जेवढे आहेत तेवढे शेती करते. एवढी त्याच्या एनर्जी आहे. खूप एनर्जी त्यांना शेती खूप आवडते. सो ही होती पूर्ण ब्लॉग. हा पूर्ण ब्लॉग होता माझ्या गावच्या शेतीचा, आमच्या शेतीचा. सो तुम्ही काही म्हणा, इकडे शांतता बघा किती एकदम मस्त. ती वातावरण शांत, एकदम सूर्य एकदम भारी आला आहे. मग सूर्य दाखवतो. दिसणार नाही, एकदम भारी वातावरण आहे. तर तुम्हाला एक सांगतो, म्हणजे तुम्ही काही म्हणा, कोकण आहे. म्हणजे तुम्ही कुठं फिरत जा, कुठं जा, इकडे जे वातावरण, इकडे जे शांतता आहे, इकडे जे हे भेटतो आपला आनंद, तो कुठेच भेटणार नाही. आपल्या गावात जो आनंद भेटतो आपल्याला, तो कुठेच भेटणार नाही. हा होता माझा पूर्ण ब्लॉग आमच्या गावच्या शेतीचा, आमच्या शेतीचा. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.